नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन तीव्र. सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाने देशाचे लक्ष वेधले. 20 जुलैला संसद मोर्चाचे आवाहन. CJPचे आंदोलनही सुरूच. देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाचे केंद्र बनले आहे. पर्यावरणवादी, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आता 14व्या दिवशी पोहोचले आहे. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढत असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर नियमित वैद्यकीय देखरेख ठेवली जात आहे. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची त्यांची भूमिका कायम आहे. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टी CJPचे आंदोलनही 22व्या दिवशी सुरू असून विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि विविध सामाजिक प्रश्नांवर केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जंतर मंतर परिसरात देशाच्या विविध राज्यांतून नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. आंदोलनातील प्रमुख मुद्दे: लोकशाही मार्गाने सरकारपर्यंत जनतेचा आवाज पोहोचवणे, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी, शांततापूर्ण आंदोलनाला लोकांचा व्यापक पाठिंबा मिळवणे, संसद अधिवेशनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा. 20 जुलैला संसद मोर्चा. सोनम वांगचुक यांनी जुलै 20 रोजी संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील नागरिकांनी दिल्लीत येऊन लोकशाही पद्धतीने आपला पाठिंबा दर्शवावा असे त्यांनी म्हटले आहे. या आवाहनानंतर विविध राज्यांतील सामाजिक संघटना आणि नागरिकांमध्ये हालचाली वाढल्या आहेत. निखिल वागळे यांचे आवाहन. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार नाहीत, निदान त्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला या आणि 20 जुलैच्या संसद मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन केले आहे. त्यामुळे या आंदोलनाला अधिक व्यापक सामाजिक आणि वैचारिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. पुढे काय? आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे. आंदोलनकर्त्यांशी चर्चा होणार का? त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. टिप: आंदोलनातील मागण्या आणि भूमिका या आंदोलनकर्त्यांच्या आहेत. सरकारची अधिकृत भूमिका किंवा पुढील निर्णय अद्याप प्रतीक्षेत आहे. तुमच्या मते अशा शांततापूर्ण आंदोलनांची सरकारने तातडीने दखल घ्यावी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा. जाहिरातीसाठी संपर्क करा.